नमस्कार मंडळी, मी माधुरी. तर चला, दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली होती, कारण गावाकडे जेव्हा दिवसाची सुरुवात होते ना, अगदी मन प्रसन्न करणारी आपली सकाळ असते. पक्ष्यांचा कलकलाट आणि हे सूर्योदय जेव्हा दिसतो ना, खरंच खूप छान वाटतं, मन अगदी प्रसन्न वाटतं. आणि आज ना मुंबईला यायचं होतं, त्यामुळे थोडीशी कामांची गडबडसुद्धा होती. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतली, देवाची देवपूजा करून घेतली, सगळं काही आवरून घेतलेलं होतं. आणि नंतर ना आता थोडे कामं बाकी राहिलेले होते, तर ते सुद्धा आवरायचं चालू होतं. सासूबाई आणि मी दोघी मिळून सर्व काही आवरत होतो. तर बघा, इथे ना घराच्या पुढे जे आपलं अंगण आहे ना, त्यामध्ये हे सर्व झाडं लावलेले आहेत. चिक्कूचे झाडं आहे, अंजीर, नारळ आणि पेरू, आंबा असे सगळे झाडं आपण या ठिकाणी लावलेले आहेत. भरपूर सारे इथे झाडं आहेत. काय खाती? मित्रांनो, खाता खाता तिला बोलायला माझी कामं आवरेपर्यंत ना बघा, इथं मुलांचं सगळी मस्ती चालू होती, कारण त्यांची आंघोळ वगैरे झाली होती. आणि ही जी छोटी मुलगी दिसते ना तुम्हाला, ही माझ्या भावाची मुलगी आहे. आम्ही गावाला गेले की ती ना याच्यासोबत खेळण्यासाठी नक्की येत राहते. तर यांची सगळ्यांची ना मस्ती या मांजरासोबत चालली होती. तर टी व्हीला मोठ्याने गाणे लावून दिलेले होते आणि ह्यांचा डान्स करायचा, मांजरासोबत खेळायचं, असं ह्या दोघांचं चालू होतं. आणि हिचं एक चालू असतं की दाजी जसं करेल ना तसंच हिला पण करायचं असतं. छोटी असल्यामुळे मुलं किती निरागस असताना मोठ्यांचं बघून काही करायचं असतं त्यांना लगेच. तरी ते मुलांसाठी ना मी नाश्ता बनवला होता आणि नाश्त्यासाठी शौर्याचं चालू होतं की मम्मी मला पॅटीस बनव. तरी ते त्यांच्यासाठी ना मी पॅटीस बनवलेला होता. तर यांचं खाताना ना भांडण चालू होतं की दाजीनी जे खाल्लं तेच मला पाहिजे आहे, असं त्यांचं चालू होतं. सगळं आवरलं आणि तिथून निघालो. निघताना ना मम्मीचं घर लागतं, तर तिथे बघा साईची मस्ती बाबासोबत चालू होती. कारण जेव्हा पण वडील गाडी घेऊन आले होते टेम्पो भरून, तेव्हा हा लगेच आडवा गेला आणि मला पण टेम्पोमध्ये बसायचं असं त्याचा हट्ट चालू झाला. त्यामुळे कसे नखरे करत त्याचं चालू आहे बघा. गाडी चालू आहे तरीही पुढं बसलेला होता. आणि हा सगळा व्हिडिओ ना त्याच्या पप्पांनी शूट केलेला होता. तर तुम्ही बघा ह्याची मस्ती कशी चालू होती. बाबांचे सगळे नातू लाडकेच असतात आणि मुलांनाही म्हणजे त्यांनाही सगळ्या गोष्टी त्यांच्या पुरवायच्या असतात. अगदी लाडके असे त्यांचे सगळे नातवंड असतात. तर इथं हा टेम्पो भरलेला होता, कडव्याने टेम्पो भरलेला होता. तर पुढे ना मम्मीपाशी मी थोड्या वेळ थांबून आम्ही लगेच निघालो होतो, कारण आम्हाला मुंबईला यायचं होतं आणि थोडंसं लेटच आम्ही निघालो होतो. घरातले सगळे कामं आवरेपर्यंत ना 4 वाजलेले होते आणि 4 वाजता आम्ही घरून निघालो. तर पुढे आल्यानंतर बघा, ही भीमा नदी आहे. नदी अजूनही तुडुंब भरलेली आहे. भरपूर सारं पाणी आपल्याला या नदीवरती पाहायला भेटतं. आणि साई आणि शौर्याचं ना चालू असतं, मग मी 1 रुपया दे, आम्हाला या नदीमध्ये टाकायचं असतं. येताना आणि जाताना दोन्ही टायमाला या मुलांना ना यामध्ये पैसे फेकायचे असतात. पण साई झोपलेला होता आणि शौर्य मोबाईल बघत होता, त्यामुळे नदी आलेलं त्यांना काही समजलं नव्हतं. आणि यावेळेस मात्र त्यांनी काही यामध्ये पैसे टाकलेले नव्हते. नाहीतर या दोघांचं चालूच असतं सारखं की मला यामध्ये ना पैसे टाकायचे आहेत. नदी भरपूर मोठी आहे आणि त्याला भरपूर सारं पाणीसुद्धा आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे ना नदीला आणखीनही पाणी आहे. म्हणजे उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे आटलेली असती नदी, पण यावेळेस मात्र पाणी भरपूर होतं. मासेसुद्धा या नदीमध्ये ना पकडण्याचं काम इथं मच्छीमार करत असतात. त्यामुळे ना इथं मच्छीसुद्धा खूप स्वस्त भेटते. तुम्ही पाहू शकतात, एवढंही सगळे मोठा पूल आहे या नदीचा आणि भरपूर सारं पाणीसुद्धा या नदीला आहे. आहोंचं चालू होतं की इथून फ्रेश असं मच्छी घेऊन जायची का मुंबईला, पण म्हटलं एवढ्या लांबून नेण्यापेक्षा आपण तिथे गेल्यानंतर ताजी ताजी घेऊया. तर बघा, पुढे गेल्यानंतर ना थोडासा दिवस मावळतीलाच आलेला होता आणि ट्रॅफिक काही जास्त काही नव्हतं. पण आतमध्ये सिटीमध्ये जेव्हा आपण शिरतो ना तेव्हा भरपूर सारं ट्रॅफिक लागतं. तर इथे ना आम्हाला काही जास्त ट्रॅफिक लागलेलं नव्हतं. त्यामुळे ना एक छोटासा व्हिडिओ मी तर शेअर केलेला आहे तुमच्याशी. जाता जाता आम्हाला ना पूर्ण अंधार झालेला होता आणि आम्ही मुंबईला फायनली पोहोचलो होतो. तर इथे सुद्धा ट्रॅफिक नव्हतं, कारण जेव्हा पण आम्हाला यायचं असतं ना तेव्हा आम्ही ॲप चेक करूनच येतो की कुठल्या रस्त्याला ट्रॅफिक आहे आणि कुठल्या नाही. घरी आल्यानंतर ना सगळा भाजीपाला वरती आणून घेतला होता, कारण काही असेल ना तर खराब होऊ नये म्हणून लगेच भाजीपाला घेऊन आलो आणि असं सगळं ओपन करून ठेवलेलं होतं. हवा लागली की छान असा आपला भाजीपाला राहतं.